नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांकडून करण्यात आलेल्या बाढ हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या वतीने ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. ठाण्यातील कोर्टनाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास्थळी बुधवारी पहलगाम येथे बाढ हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी उपोषणार्थ बसलेल्या पूज्य गौतमरत्न महाथेरो यांच्या उपस्थितीत काश्मीरमधील मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी असंख्य बंटेगड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष नंदकुमार मोरे, शंकर जमदाडे, अनिल कुरणे, अर्जुन काटे, संतोष सोनावणे, प्रमोद नंदेश्वर, निलेश गायकवाड, जया रिजवान, शिल्पा सोनाने, सोनाली गायकवाड, विमल शरणागत, शांता नवले यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जो भ्याड हल्ला झालाय त्यात आपले जवळजवळ 27 भारतीय मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमात आमचे भंते पूज्य गौतमरत्न त्यांनी गेली 6-7 दिवस झाले या ठिकाणी बोधगया मुक्तीसाठी उपोषण केलेलं आहे. त्या गौतम भंतेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपोषण 6-7 दिवस चालू आहे. आज भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी असंख्य लोक बोधगया मुक्ती आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आज भंतेजींच्या परवानगीने हे कार्यक्रम चालू आहेत. भंतेजींच्या प्रमुख उपस्थितीत आज हा पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. मी यापुढे भंतेंना विनंती करत आहे की आपण 2 शब्द बोला. त्यांसाठी अत्यंत शोकाचा आहे, दुःखाचा आहे. आमचे एवढे 40 ते 50 निष्पाप ताजे प्राण आम्ही गमावून बसलेलो आहे. या ठिकाणी कोर्टनाका परिसरामध्ये जो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे, सर्व आंदोलनकर्ते, सर्व भिक्खू संघ आपण जो आता 8 दिवस झालेले आहेत, या उपोषणामधून आम्ही प्राप्त केलेले आमचे सर्व संचित पुण्यराशी भगवान बुद्धांचा धम्मगाथेच्या उच्चारातून त्या सर्व पहलगाममध्ये जीव गमावलेले सर्व निष्पाप भारतीयांसाठी त्यांच्या सुगतीसाठी आम्ही अर्पण केलेले आहे. सोबतच आपण सर्वांना बऱ्याच गोष्टीचा भान आपल्याला सजगतेने आपल्याला काम करावं लागेल. आपल्याला खूप सचेततेने आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा आपल्याला करावं लागेल. सोबतच काही गोष्टी ज्यामुळे समाजामध्ये देशामध्ये अन्याय होतो, असा हिंसाचार होतो, या सृष्टीमध्ये सर्वात किमती काय असेल? हिरे, सोने, दाणे, त्यापैकी मानव जीवन सर्वात किमतीचं आहे. आणि असे सर्वात श्रेष्ठ किमती असं दुर्लभंच मनुष्यत्व मानवी जीवन सर्वात दुर्लभ आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाचा जीव हरण करतो, त्याचा हत्या करतो. कुठून त्याला एवढे प्रोत्साहन, एवढी प्रेरणा, एवढी उत्साह, एवढी जोश कुठून भेटतो? त्यासाठी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. आपण त्यासाठी निरीक्षण केलं पाहिजे, संशोधन आपण केले पाहिजे. वेळोवेळी आपण विज्ञानामध्ये मेडिकल सायन्स असतील, पर्यावरण असतील, बऱ्याच पॉलिटिकल सायन्स असतील, आपण सतत त्यामध्ये सुधारणा करीत असतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा
जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील आज मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारीचं दृश्य पाहायला मिळालं. ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. अशातच तलावांचं संवर्धन होत नसल्याने या परिस्थितीवरून पाहायला मिळालंय. सिद्धेश्वर तलाव परिसराभोवती मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्ती आहे. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी देखील सोडलं जातं. तलावात मोठ्या प्रमाणामध्ये हिरवळ आणि कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जलपर्णीच्या वाढीला कुठेतरी आडकाठी निर्माण होते. त्यामुळे तलाव परिसराभोवती मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरलेली देखील आहे. तलावात मोठ्या प्रमाणामध्ये मासे मेल्यानंतर या परिसरामध्ये दुर्गंधीचा सामना परिसरातील नागरिकांना करावा लागलाय. तलावातील मासे मेल्यानंतर ते तरंगत असल्याचं विदारक दृश्य नागरिकांनी पाहिले. यावेळी त्वरितच माजी नगरसेवक नारायण पवार यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर परिस्थितीची पाहणी केली. तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची कानउघडणी देखील केली. प्रशासकीय राजवट लागू असल्याने अधिकाऱ्यांवरती कोणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे अनेक वर्षे एकाच पदावरती आहेत. त्यामुळे बऱ्याचदा कामाकडे त्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील नारायण पवार यांनी केला आहे. तर ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनीही याबाबत उपस्थित राहून पाहणी करून आढावा घेतला आणि संबंधितांना लवकरात लवकर हे मासे तलावातून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. हे दुर्गंधी आता हे बघा ना, हे काय टेक्निकल अडचण मध्ये तुमचा तो प्रस्ताव मंजूर करतील किंवा काय करतील ते नाही. माझं म्हणणं ना एकच आहे मॅडम, तुम्हाला एखादं काम दिलं ना ते काम त्या ठेकेदारांकडे करून घ्या. तळाव आपण बोलतो म्हणजे ठाण्याची ओळख काय, तळावांची शेर काय परिस्थिती आहे तळावांची. ठाण्याची ओळख म्हणजे तळावांचं शेर आणि तळावांचं शेर बोललं तर तळावांची परिस्थिती काय ते बघा. तुम्ही जा एकदा, तुम्ही चॅनलवाले दाखवा ठाणेकरांना काय तळावांची परिस्थिती आहे. आज आम्हाला नागरिकांनी फोन केल्यानंतर आम्ही बघितले तर या सिद्धेश्वर तळावाच्या याच्यामध्ये हजारो मासे मेलेले आहेत. हजारो मासे मरून दुर्गंधी पसरलेली आहेत. याच्यावरती कोणत्या प्रशासनाचा लक्ष नाही का काही नाही. अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा अधिकारी कधी बघतो, सांगतो, करतो. काय चालले परिस्थिती बघा ना, काय हजारो मासे इथं दुर्गंधी पसरलेली. फक्त आमच्या काही अधिकारी आहेत ना, ठेकेदारांचा बिल कसा काढायचा ते फक्त बघतात एसी मधनं. उन्हामध्ये या जरा बघा इथं काय परिस्थिती चालली या तळावांची. म्हणजे कोणाचाही धाक राहिला नाही. मला तर असं आयुक्तांचा पण धाक राहिला नाही त्यांच्यावरती, अधिकाऱ्यांच्यावरती. ज्या टायमाला एखादा अधिकारी काम चुकारू काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. पण अधिकाऱ्यांच्यावर अजून परत कारवाई झाल्या नाही कारणाने कोणी अधिकारी बिंदास कोणी आपल्यावरती कोणी हे करू शकत नाही, आपल्यावर दबाव तंत्र करू शकत नाही. अशी परिस्थिती या ठाणे महानगरपालिकेमध्ये चाललेली. कारण आता आम्ही नगरसेवकांचा दबाव तर नाही राहिला. 3 वर्ष झाले महानगरपालिकेचे इलेक्शन लागणे. आधी 2 वर्ष तर करून नव्हता. म्हणजे 5 वर्षे अधिकाऱ्यांना त्यांना मोकाट सुटलंय. म्हणजे त्या मोकाटच्या याच्यामध्ये पूर्ण ठाण्याचा वाटाळा गेलाय. शहराचा कचरा उचलू शकत नाही. कचऱ्याची परिस्थिती तो मनीष जोशी आहे तर त्याला काही काम करता येत नाही. त्यांच्याकडे मोठमोठे डिपार्टमेंट द्यायचे तर त्यांना कचरा उचलला पाहिजे, डम्पिंग केला पाहिजे, काही करायचं त्यांना माहीतच नाही. फक्त शोगिरी करायची, चॅनलवरती याचा दाखवायचा आम्ही काम करतो म्हणून. अरे आज पण ठाणे शहरामध्ये कचरा पडलेला आहे. आता आमच्या पर्यायनगर मध्ये ज्या रस्त्यावरती कचरा पडलेले, आम्ही त्याशी पर्यायनगर मधले लोकांनी आमच्या बरोबर मिटिंग घेतली का बाबा हे साहेब कचरा आमच्या दरवाजा समोर पडतोय तो उचलत नाही. त्यांच्याकडे नाही घंटा गाड्या नाही काही. कॉन्ट्रॅक्टर लावले तर ते कोणते आहेत कुठे आहेत काय दिसत पण नाही या शहरामध्ये. म्हणजे या शहराची अशी परिस्थिती आहे. म्हणजे वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी अधिकारी त्या खात्यामध्ये आहेत ना, त्या अधिकारी खात्यामध्ये बदल्या होत नाही ना, तो परत त्याच्यावरती ह्या शहराच्या विकासाच्या कामामध्ये जोर येणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे ठाण्यातील
माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्यावर राज्य सचिव पदाची मोठी जबाबदारी शिवसेना शिंदे गटाने सोपवली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रेपाळे यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना ही बढती देण्यात आलेली आहे। ठाणे महापालिकेत स्थायी समिती सभापतीपद भूषवलेले राम रेपाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात। कोणत्याही पदाची अपेक्षा न करता राम रेपाळे हे नेहमी शिंदे यांना भक्कम साथ देतात। शिवसेनेचे 2 गट झाले तेव्हाही रेपाळे यांनी शिंदेंच्या रणनीतीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या गटात आणण्याची कामगिरी चोख बजावली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अशक्य असलेल्या जागा निवडून आणल्यात। मागील काही दिवसांपासून शिवसेनेत सुरू असलेल्या इनकमिंगचे मास्टरमाइंड रेपाळे हे आहेत। त्यांच्या या कामगिरीची दखल उशिरा का होईना घेण्यात आलेली आहे। राम रेपाळे यांना महाराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। पाटील समोर थोड़ा मोबाइल पार्टी है ना भाई, ये पार्टी घ्या थोड़ा पार्टी येते एक मिनिट। महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांनी कालच नवी मुंबई येथे माझी सचिवपदी नियुक्ती केली। त्याबद्दल सर्वप्रथम मला संधी दिल्याबद्दल मी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानतो आणि हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व गुरुवर्य धर्मवीर आनंदगी साहेबांची शिकवण यांच्यानुसार महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 3 वर्षामध्ये त्यांच्या मेहनतीने या महाराष्ट्रामध्ये 60 आमदार निवडून आणले। प्रचंड अशी लोकांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब। सगळ्यांना हवासा वाटणारा नेते कोण असतील तर ते आपले शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय। नक्कीच आम्ही स्वतःला खूपच स्वतःला भाग्यवान समजतो की शिंदे साहेबांबरोबर गेली 35-40 वर्ष आम्ही काम करतोय आणि आता त्यांनी दिलेली जबाबदारी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य या महाराष्ट्रात कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून रात्रंदिवस मेहनत करण्याची माझी तयारी आहे। आपल्या सगळ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन व सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना घेऊन मी हे काम करणार आहे। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी देखील दिली। काश्मीर पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे। या घटनेच्या निषेधार्थ मुंब्रा अमृतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष MSP केअर फाउंडेशन यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। या प्रसंगी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या निषेधाच्या घोषणा देखील दिल्या तसेच दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली। या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी आज भारतातील कोणताच नागरिक सुरक्षित राहिला नाही, येथे मृत्यू स्वस्थ झाले आहेत, पण आज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटनच आपण आज जाऊ शकत नाही। ही शोकांतिका असून त्यात सुरक्षा यंत्रणेतील फोलपणा कारणीभूत आहे। सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे दहशतवादी हल्ल्यात हिंदू मुस्लिम धर्मियांसह अन्य धर्मीय लोकही मारले गेले आहेत। तरीही गुन्हेगाराला शोधण्याऐवजी धर्म शोधला जात आहे, हे अतिशय वाईट आहे। हिंदू धर्म ज्याप्रमाणे झुंडशाहीला मान्यता देत नाही त्याचप्रमाणे इस्लाम देखील कोणाचे प्राण घ्यायला परवानगी देत नाही। असं कृत्य करणाऱ्यास घरात घुसून मारलं पाहिजे। आज या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने सत्ताधारी विधान करत आहेत त्याकडे पाहता सत्ताधाऱ्यांना देशभर दंगे भडकवायचे आहेत असं चित्र दिसत आहे। पहलगाम में हुए टेररिस्ट अटैक्स की निंदा करते हुए हमने आज का आंदोलन किया। 28 लोगों की जानें गई है, बहुत निर्दय तरीके से उनको मारा गया है। 28 लोगों की जो जान गई है उनको हम सहानुभूति करते हैं, मगर जो टेररिस्ट अटैक है उसको लाइटली नहीं ले सकते। हमारे देश में
इंसान की ज़िंदगी की कीमत इतनी छोटी हो गई है कि उनको नाम पूछकर मॉब लिंचिंग किया जा रहा है या नाम पूछकर मारा जा रहा है अगर, तो इंसान की ज़िंदगी की कीमत इतनी छोटी नहीं होनी चाहिए। गवर्नमेंट को सिक्योरिटी पे ध्यान देना चाहिए। और दूसरी चीज़, ऐसे नामर्द टेररिस्टों को पकड़ के उनके घर के अंदर घुस के मारिए ताकि ये एग्जाम्पल सेट हो पूरे देश में कि टेररिज्म इंडिया बर्दाश्त नहीं करेगा और इंडिया के लोग बर्दाश्त नहीं करेंगे। मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला। या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना आदरांजली अर्पण करण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुहास देसाई, प्रकाश पाटील व सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आला। पहलगाम येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांसह 22 जणांचा मृत्यू झाला आहे। त्या निषेधार्थ प्रभात सिग्नल ते महात्मा गांधी उद्यान असा कॅन्डल मार्च काढण्यात आला। त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शने केली। या प्रसंगी सुहास देसाई यांनी सांगितलं की या देशातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत ढिसाळ झाली आहे। पुलवामा, उरी आणि आता पहलगाम हे हल्ले सरकारचे अपयश आहेत। त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। तर सुजाताताई घाग यांनी मोदी यांच्या काळात होत असलेले हल्ले संशयाचे आहेत, त्यामुळे संपूर्ण सरकारने नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामे द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। या आंदोलनामध्ये रचना वैद्य, जतीन कोठारे, कैलास हावळे, राजेश साटम, राजेश कदम, सुनील कुलाडे, दिलीप लोखंडे, राहुल ठाणेकर, सुरेश सिंग, दत्तात्रय जाधव, इक्बाल शेख, मलिका पिल्ले, रेणुका अलगुडे, सीमा वैष्णव, केतन जेधे, विष्णू माने, वसीम खान, विक्रांत घाग, दिगंबर गरुड, किरण पवार, हरिवंश चौहान, विक्रम सिंग, विशांत गायकवाड सहभागी झाले होते। ॲक्च्युली हा जो हल्ला झाला हा अक्षरशः घृणास्पद आहे। हे अतिरेकी देशात आलेच कसे? जर आमचे 56 इंच सेनावाले बोलतात की आम्ही इथे चौकीदार म्हणून उभे आहोत, मग ते आमचे चौकीदार गेले कुठे होते? मी याच्यात राजकारणांना किंवा दोष कोणाला देणार नाही। आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ही दुःखद घटना आहे आमच्यासाठी सुद्धा, कारण महाराष्ट्रातले जवळजवळ 7 ते 8 लोक आमची गेलेली आहेत। हे आमचे भावंड आहेत, ती कुठच्या जाती धर्माची होती हा विषय नाही, माणूस केला आहे। मग त्याच्यामध्ये आता राजकारण करत बसले ते करू दे, त्यांना राजकारण करू दे। आम्ही फक्त आम्हाला अतोनात दुःख झालं की आमच्या कुटुंबातलं, आमच्या फॅमिलीतली ही लोक जी 20 किती लोक गेली, 27 लोक टोटल गेली, म्हणजे आत्ताची जी माहिती आहे ती गेली, ही आमच्या कुटुंबातली होती, आमच्या भारतातली होती। तो कुठच्याही जाती धर्माचा असू दे, आम्ही त्या हल्ल्याचा निषेध करतो। आणि हा निषेध करताना तुम्ही पुढे काय विचारलं मला माहिती आहे, मी स्पष्ट सांगतो की गृहमंत्र्यांनी थोडी जरी लाज लज्जा काही असेल तर आपला राजीनामा द्यावा। आणि या देशाला एक संकट आहे, मोदी सरकार एक संकट आहे, या संकटातून मुक्त करावं अशी ईश्वरजनी प्रार्थना करतो। आणि इथे शांतीदूत आमचे महात्मा गांधीजी ज्यांच्या इथे आम्ही आलोय की आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला क्रांती नको आहे, त्यांच्या इथे आम्ही आज प्रार्थना करायला सगळे आलो। आम्हाला अजूनपर्यंत माहिती होतं आमची 56 इंची छाती आहे, ती तिथे पाहरेदारी करते, ते चौकीदार पण आहे। मग कुठे गेले अशा वेळेला चौकीदार? यांना माहीत का नाही पडत? आणि प्रत्येक वेळेला हमले आल्यानंतर हे बाहेर देशात कसे असतात? हे गणित काय? माझं हे म्हणणं नाही की ह्यांनीच करवलं असेल किंवा नाही। हे राजकारणी कुठचे आहेत? हे हardcore राजकारणी नाही आहेत, हे घाणेरडे राजकारणी आहेत। यांच्या राजकारणाचा जो दर्जा आहे तो मुळात घसरलेला आहे। त्यामुळे यांच्याबरोबर जास्त न बोललेलं, आजच्या तारखेला न बोललेलं चांगलं राजकारणावर, कारण ही आमच्यासाठी तमाम भारतीयातल्या प्रत्येक एक नागरिकासाठी खूप मोठी दुःखद घटना आहे। आज आम्ही गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते इथे आलेलो आहोत। आज काल जो भ्याड हल्ला झालेला आहे आपल्या भारतीय नागरिकांच्या वरती, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आपण इथे आलोय। आज महाराष्ट्रातले जवळजवळ 7 लोक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमधले त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत। आपला एक अधिकारी सुद्धा मोठ्या पोस्टवरचा शहीद झालेला आहे। आणि आपल्या देशामध्ये अशा प्रकारची जी चाललेली कारभार आहे त्याचा निश्चितपणे निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला। त्यामध्ये एकूण 26 पर्यटकांना मारण्यात आलं। त्यापैकी 20 जण हे जखमी झाले आहेत। त्या मृतांपैकी 6 जण महाराष्ट्रातील डोंबिवली, पुणे, पनवेल
मधील होते. ही हत्या एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची हत्या केली. या घटनेने संपूर्ण भारत देश हादरला आहे. या झालेल्या घटनेचा निषेध करण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने जांभई नाका येथील चिंतामणी चौकात पाकिस्तानी ध्वजदहन करून पाकिस्तान मुर्दाबाद, केंद्रीय गृहमंत्री राजीनामा द्या अशा घोषणाबाजी केल्या. तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व केंद्र सरकार करतायत काय, तसेच कलम 370 रद्द केल्याचे हेच ते काय फायदे अशा आशयाचे फलक देखील दाखवण्यात आले. या शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख नरेश मुनेरा, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील यांसह असंख्य शिवसेना पदाधिकारी येथे उपस्थित होते. मला वाटतं सर्वात लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की गेल्या 10 वर्षामध्ये कित्येक असे हल्ले या ठिकाणी झालेले आहेत. कालच मला वाटतं दुपारी 3 वाजता या ठिकाणी पहलगाव या ठिकाणी जे काही टुरिस्ट लोक गेले होते, जवळजवळ 26 लोकांना त्या ठिकाणी अमानुषपणे बेछूट गोळीबार करून त्या ठिकाणी मारले गेले. त्यामध्ये महाराष्ट्राचे 6 लोक होते. मला वाटतं डोंबिवली शहरामधले 3 जण होते, पुण्यामधला 1 जण होता आणि पनवेलमधला 1 होता. असे 6 जण महाराष्ट्रातले होते. आणि एवढी मोठी ही घटना त्या ठिकाणी झाली होती. तुम्हाला माहिती असेल 10 जुलै 2017ला ज्यावेळेला अमरनाथ यात्रा या ठिकाणी सुरू झाली होती, त्यावेळेला जवळजवळ 7 यात्रेकरूंवरती त्या ठिकाणी बेछूट गोळीबार झाला होता. ठिकाणी पुलवामा येथे त्या ठिकाणी गव्हर्नरनी स्वतः सांगून त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की स्वतः पंतप्रधानांना त्या ठिकाणी सांगितलं होतं, परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष करून त्या ठिकाणी जवळजवळ 40 CRPFचे जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. अशा पद्धतीने या काश्मीरमध्ये आज गेले 370 कलम रद्द केल्यानंतर सुद्धा हे काश्मीर शांत होत नाही. आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पहलगाव येथे ज्यावेळेला हा जो काय हल्ला झाला, जवळजवळ 2 ते 3 हजार त्या ठिकाणी टुरिस्ट त्या ठिकाणी होते. आणि एवढा मोठा तिथे बेस कॅम्प आहे, तिथे CRPFचा बेस कॅम्प आहे, आर्मी आहे तिकडे. असं असताना सुद्धा जवळजवळ हे जे नाटक होतं अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी चालू होतं. आणि असं असताना त्या ठिकाणी 5 अतिरेकी येतात आणि त्या लोकांना गोळ्या घालून निघून जातात आणि एकाही अतिरेक्याला आतापर्यंत पकडलेलं नाही. हा मला वाटतं केंद्र सरकारचा फेल्युअर आहे. आज तुम्ही बघितलं असेल मोठमोठ्या गोष्टी करतात. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कालच नवी मुंबई येथे या ठिकाणी जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी पक्ष फोडण्यामध्ये मशगूल होते. डोंबिवलीचे 3 नागरिक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर त्या 3 कुटुंबावरती असताना आज तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी ते त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते. फक्त त्यांना एकच आहे की शिवसेना कशी संपवायची, या ठिकाणी कशा पद्धतीने पक्ष फोडायचा, कार्यकर्त्यांवर कशा खोट्या केसेस टाकायच्या, कार्यकर्त्यांना कसा त्रास देता येईल अशा पद्धतीने आज सुद्धा आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रभक्ती म्हणून या ठिकाणी इथं आलेलो आहोत. पण तरी सुद्धा पोलिसांचा एवढा बंदोबस्त, आम्ही त्यांना सांगितलं की तो बंदोबस्त जरा तुम्ही जर तिकडे जर लावला असता तर मला वाटतं या ठिकाणी एवढे लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले नसतील. म्हणून हा केंद्र सरकारचा फेल्युअर आहे. या केंद्र सरकार या ठिकाणी जे काय गृहमंत्री आहेत किंवा पंतप्रधान आहेत यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.